हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला जो नेक्स्ट चॅप्टर आहे, जो की एक पोयम आहे, ती वाचणार आहोत. पोयमचं नाव आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन. म्हणजे व्यक्ती जो चाहतो, जो म्हणतो की सोचतो ते करू शकतो. द मॅन हू थिंक्स ही कॅन. आपण जे सोचतो ते करू, तर तसंच आपल्या बरोबर घडतं, हे या पोयम मध्ये सांगितलं आहे. तर चला वाचूया ही खूप सुंदरशी पोयम, द मॅन हू थिंक्स ही कॅन. तर बघा, ही जी पोयम आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन, ह्याचा बेसिक थॉट हा आहे की एक व्यक्ती जो सोचतो, जसं सोचतो त्याच्याबरोबर होईल, तसंच त्याच्याबरोबर होतं. आपण जर सोचू की आपण कोणतं काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, तर आपण ते करूनच राहू, ते करू शकतो आपण. आणि जर आपण आधीच सोचून गो की नाही बुवा, आपण आपल्याशी हे काम नाही होणार आहे आणि आपण तर ह्याच्यात हारून जाऊ, किंवा आपल्याहून खूप चांगले लोक या कामात आधीपासून आहे, तर आपण हे नाही करू शकू. तर आधीच जर आपण हे सगळं सोचून घेतलं, तर आपण कधीच ते काम नाही करू शकू. तर म्हणून म्हणतात ते द मॅन हू थिंक्स ही कॅन. माणूस जो सोचतो की तो करू शकतो. थिंक्स म्हणजे सोचणं, आणि कॅन म्हणजे ही कॅन म्हणजे की तो करू शकतो. तर पहिले आपण सर्वात आधी ही पोयम जी आहे ती रिसाइट करू. तुम्ही पण माझ्याबरोबर ऐका आणि परत मग म्हणायचा प्रयत्न कराल. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. इफ यू लाइक टू विन but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man. But soon or late, the man who wins is the man who thinks he can. By Walter D. Wintle. वॉल्टर डी विंटल हे या कवितेचे, या पोयमचे लेखक आहे, ते पोएट आहेत. ठीक आहे ना. यांनी ही कविता लिहिली आहे. काय नाव आहे? वॉल्टर डी विंटल. खूप सुंदर पोयम आहे. आपण हिला आता समजायची सुरुवात करायची. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. म्हणजे काय झालं? जर तुम्ही सोचाल, जर तुम्ही सोचता असं की तुम्ही बीटन, बीटेनचा अर्थ पहा, बीटचा अर्थ 2-3-4 अर्थ असतात. बीटचा एक अर्थ मारणंही असतं. ठीक आहे ना. पण इथे याचा काय अर्थ आहे की इफ यू थिंक यू आर बीटन, की जर तुम्ही सोचता की तुम्ही कोणत्या गोष्टीत हारून जाल. ठीक आहे ना. बीट होणं म्हणजे की हारून जाल, तुम्ही मागे राहून जाल आणि तुम्ही कोणची रेस सपोज आहे तर त्यात हारून जाल. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. तर तुम्ही जर असं सोचाले की आपण हारून जाऊ, तर तुम्ही हाराल, तुम्ही नक्कीच हाराल. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. आणि जर तुम्ही असं सोचून घेतलं की तुम्हाला कोणी हरवू नाही शकत, ठीक आहे ना, काही पण होऊन जाय, तुम्हीच जिंकाले, तर यू डोंट, तर तेव्हा तुम्ही नाही हाराले. जर तुम्ही हारायचं सोचालच नाही, तर तुम्ही नाही हाराल. म्हणजे आपली विल पॉवर वरती आहे ही गोष्ट. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. आता काय लाईक टू विन? विन म्हणजे काय? जितणं. जर तुम्हाला जितणं आवडतं, तुम्हाला जितणं आवडतं बट यू थिंक यू कांट, पण तुम्ही असं सोचता की तुम्ही जितू नाही शकत. असं असतं ना की आपल्याला तर आवडतं जितणं. पण जीत म्हणजे काय? इथे कोणची पण लहान से लहान गोष्टी पण जीत अशी होऊ शकते. सपोज तुम्ही गेम खेळताय, कोणचा क्रिकेट खेळताय गल्लीमध्ये, आणि तुम्हाला जिंकणं आवडतं, पण तुम्ही आधीच सोचून ठेवलंय की अरे नाही, ती जी दुसरी टीम आहे ना, त्याचे मुलं जास्त चांगले खेळतात, तर आपण जिंकू नाही शकत. हे असतं असं. तर जर तुम्हाला जिंकणं आवडतं, पण तुम्ही सोचता की तुम्ही जिंकू नाही शकत, इट इज ऑलमोस्ट सर्टेन यू वोंट. तर म्हणजे की हे तुम्ही निश्चय समजा की तुम्ही नाही जिताल. ठीक आहे ना. कारण की जर तुमच्या मनात एक स्लाइडचाही विचार आला हार बद्दल, की तुम्ही पराजित होऊन झाले, तर तुम्ही पराजित व्हालच आहे. म्हणून आपल्या डोक्यात असे कोणतेही नेगेटिव्ह थॉट्स आपल्याला कधी नाही आणायचे. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. अशाच प्रकारे जर तुम्ही सोचाले की तुम्ही कोणची वस्तू जी आहे ती तुम्हाला नाही मिळेल, तुम्ही ती हरवून द्याल, तुमच्याशी ती हरवून जाईल, ठीक आहे ना, तर यू आर लॉस्ट. तर तुम्ही समजून घ्या
हारले, तुम्ही ती वस्तू नाही पावाल कधी. तुम्ही कोणची वस्तू पावणं चाहताय, तुम्ही त्याला घेणं चाहताय, पावणं चाहताय, कसंही करून. पण तुम्ही सोचलं की यू विल लूज, तुम्ही सोचलं की नाही ती आपल्याला नाही मिळू शकत, तर मग काय, यू आर लॉस, तर तुम्ही हारले, तर तुम्हाला ती वस्तू नाही मिळणार. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. कारण की आपण जर बाहेरच्या दुनियेमध्ये बघू, आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, आपल्याला असं मिळेल, फाइंड म्हणजे मिळणं. जर आपण बाहेरच्या दुनियेत असं बघू, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. सक्सेस म्हणजे काय असतं, जी आपली सफलता असते ती कशाने सुरू होते, विथ अ फेलोज विल. फेलो म्हणजे कोणी पण एक मनुष्य, दुसरा मनुष्य. तर कोणी मनुष्य जेव्हा अशी चाह करतं, त्याची विल पॉवर असते की नाही मी हे करून दाखवेन. आज मोठे मोठे जे व्यक्ती झाले आहेत ते कशाने झाले आहेत, जर त्यांनी असं सोचून घेतलं असतं की नाही आपण नाही करू शकत, तर ते कधीच ते काम नसते करू पावले. हेच म्हटलं जाते की जर तुम्ही बाहेरच्या जगात बघाले, तर जी सफलता आहे ती कुठून स्टार्ट होते, ती माणसाच्या विल पॉवर मधनं, की आत्मविश्वास आणि त्याला जे सकारात्मकता असते तिथून सक्सेस बिगिन होते, सफलता सुरू होते. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. म्हणून म्हटलं जातंय की ही सफलता कुठे आहे, सफलता तुम्ही जेव्हा तुम्हाला मिळायची असेल तेव्हा तर मिळेलच, तुम्हाला हार्डवर्क करायचं ते त्याच्याकरता. पण इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड, म्हणजे की तुम्ही आपल्या दिमागमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये तुम्ही काय विचार करता, स्टेट ऑफ माइंड. तुम्ही आपला स्टेट ऑफ माइंड बनवून घेतला आहे, तुम्ही आपलं मन बनवून घेतलं आहे की नाही बुवा आपण नाही जिंकू शकत, आपल्याहून खूप चांगले चांगले लोक आहेत, तर तुम्ही ऍक्च्युली नाही जिंकू शकत. आणि जर तुम्ही आपलं मन बनवलं की नाही आपण करू शकतो, आपण जिंकू, आपण कोणची गोष्ट जे पाहणं जातोय ती पाहूनच राहू, तर तुम्हाला कोणी पण ती गोष्ट छीनू नाही शकत. तर हेच म्हटलं जाते, इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. तर ह्याच्यात काय आहे, मग बघा, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. जर तुम्ही आपल्या आपला कमतर समजून घेतलं तर तुम्ही कमतर आहात. म्हणजे जर तुम्ही असं सोचता की तुमच्यापेक्षा जास्त चांगले लोक, दुसरे लोक जे आहेत ते चांगलं करतात आणि तुम्ही तेवढं चांगलं नाही करत, म्हणजे काय असतं, आपल्याला कमी समजणं. ह्याच्याकरता इंग्लिशमध्ये एक शब्द आहे इन्फिरियरिटी. ठीक आहे ना. असं जर तुम्ही स्वतःलाच तुम्ही इन्फिरियर समजू लागले आणि दुसऱ्यांना जे आहे खूप उच्च समजू लागले, तर काय होईल की तुम्ही आउटक्लास होऊन झाले, ऍक्च्युली तुम्ही दुसऱ्यांची कमी होऊन झाले. तेच म्हटलं जात आहे, इफ यू थिंक यू आर आउटक्लास यू आर. जर तुम्ही सोचता की तुम्ही आउटक्लास आहात, तुम्ही दुसऱ्यांपेक्षा कमी आहात, तर तुम्ही आहात. असं तुमचं सोचणं तुमच्यावरती डिपेंड करतं. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. म्हणून काय करायचंय, तुम्हाला खूप हाय सोचायचंय, खूप म्हणजे वरती सोचायचंय. आपल्याला खालती छोटी मोठी गोष्ट नाही सोचायची, आपल्याला एक तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आणि सगळं चांगलं सोचायचं. आपण जर आपल्याला वरती उठायचं आहे तर वी हॅव टू राईज ना, राईज म्हणजे काय, उठणं. तर आपल्याला वरती उठायचं आहे तर त्याच्याकरता आपल्याला आपली थिंकिंग जी आहे, आपली सोच जी आहे ती वाढवावी लागेल आणि तिला पण हाय करावं लागेल, तिलाही उंच करावं लागेल. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. कोणतंही प्राइज जितायला, कोणतेही पुरस्कार जितायला काय करायचंय, तुम्हाला त्याच्याकरता शुअर व्हायचंय आपल्याप्रती, स्वतःवरती विश्वास ठेवून की मी हे करू शकतो, मी हे पुरस्कार जिंकू शकतो. अशा प्रकारे तुम्ही जेव्हापर्यंत आपल्यावरती विश्वास नाही ठेवाल तिथवरी नाही होईल. तर म्हणून म्हणतात की यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला आपल्या आपच्या प्रती शुअर व्हायला पाहिजे, व्हावं लागेल. तुम्हाला आपल्या आपप्रती खूप जास्त विश्वास ठेवावा लागेल बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. कोणताही कोणताही पुरस्कार जिंकायच्या आधी तुम्हाला आपल्या आपवरती विश्वास ठेवावा लागेल. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो. जे जीवनाचे जे बॅटल्स आहेत, आता बॅटल्स म्हणजे असं नाही की आपण तलवारी घेऊन लढायला निघतोय रोज, है ना, असं नाही. बॅटल्स म्हणजे काय, आपण रोजमर्राच्या जीवनात खूप फेस करतो, काही काही गोष्टी ना, चॅलेंजेस फेस करतो, कठीणाई आपल्याला येते. तुमच्या जीवनात तुम्ही अजून खूप लहान आहात, तुमच्या जीवनात इतकं नाही आहे, पण आई वडिलांच्या जीवनात त्यांना रोज काही ना काही असं कष्टांचा सामना करावा लागतो. तर तेच म्हणतात की लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो. तर अशा प्रकारचे जे बॅटल्स आहेत, अशा प्रकारचे जे कष्ट आहेत ते जीवनभर नाही राहतील टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. म्हणजे की ते नेहमी असं नाहीये की स्ट्रॉंग म्हणजे कोणी खूप जे स्ट्रॉंग माणूस आहे किंवा फास्ट माणूस आहे त्याच्याच बरोबर राहतील असं नाहीये. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन.
म्हणजे की लवकर किंवा उशिरा, सून म्हणजे लवकर आणि लेट म्हणजे उशिरा. द मॅन हू विन्स, जो माणूस जिंकतो, इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. कोणता जिंकतो शेवटी? तोच माणूस जिंकतो जो सोचतो की मी करू शकतो, मी हे काम करू शकतो, तोच जिंकतो. त्याच्याशी काही मतलब नाहीये की तो खूप स्ट्रॉंग आहे माणूस किंवा खूप फास्ट आहे, या गोष्टीशी काही पण त्याचा संबंध नाही. तर अशा प्रकारे आपण ही पोयम वाचली, खूपच छान पोयम होती. त्याचे एक्सरसाइज आता आपण बघूया, जे की क्वेश्चन आन्सर्स वगैरे आहे याच्यामध्ये. हे पहा, क्वेश्चन नंबर 1 जो आहे तुमचा, तसा तर तो ओरल आहे. ओरल म्हणजे काय? आपल्याला नुसते बोलायचे क्वेश्चनचे आन्सर्स, ठीक आहे ना. पण तरी सुद्धा मी तुमच्या सुविधेकरता मी ह्यांना सुद्धा लिहून तुम्हाला दाखवते आहे. आन्सर द क्वेश्चन्स ओरली म्हणजे की बोलून दाखवायचे आन्सर्स, तुम्हाला बोलून दाखवायचे आहेत. वेन यू आर बीटेन म्हणजे की तुम्ही केव्हा हारता, केव्हा तुम्ही हारता दुसऱ्या लोकांशी. वेन यू थिंक यू आर बीटेन, जेव्हा तुम्ही सोचता की तुम्ही हारले झाले, तेव्हाच तुम्ही हारता. वेन यू आर अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग, तुम्हाला केव्हा भीती वाटते काही पण वस्तू करायची. आपल्याला भीती वाटते ना कधी कधी की आपण हे कसं करू, काय करू, तर तेव्हा अशी भीती केव्हा वाटते? तर ह्याचा आन्सर आहे वेन यू डोंट डेअर. डेअर म्हणजे जेव्हा तुम्ही जे आहे काय काय नाही करत, जेव्हा तुम्ही आपला 100% नाही देत आणि थोडस आपलं त्याच्यात पूर्णता नाही देत. तर वेन यू डोंट डेअर. वेन विल यू नॉट विन, केव्हा तुम्ही नाही जिंकाल. विन म्हणजे काय? जिंकणं. तर केव्हा तुम्ही नाही जिंकाल, अशी कोणती परिस्थिती असेल जेव्हा तुम्ही नाही जिंकाल. वेन यू थिंक यू कांट विन, तर याचंही आन्सर तसंच आहे की जेव्हा तुम्ही सोचाल की तुम्ही नाही जिंकाल, तेव्हाच तुम्ही नाही जिंकाल. ठीक आहे ना. तर आपल्या सोच वरती सगळं काही डिपेंड आहे. वेन यू आर लॉस्ट, केव्हा तुम्ही सगळं काही आपलं हारून जाता. इफ यू थिंक यू विल लूज, जर तुम्ही सोचाल की आपल्याजवळ काही नाही राहिले आणि आपण एक दिवशी सगळं काही हारून जाऊ, त्या दिवशी तुम्ही लूज करून द्याल सगळं काही जे तुमच्या जवळ आहे. वेअर डज सक्सेस बिगिन, सफलता कुठून सुरू होते. सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन. आपण वाचलं होतं की सफलता सुरू होते व्यक्तीच्या मानसिक स्थितीवरनं, की तो काय सोचतो, कसं वागतो, त्याच्यावर हे सगळं. आपण कसं वागतो ह्याची सुरुवात कुठे होते? आपल्या दिमागमधनं. तर आपण काय सोचतो त्याच्यावरनच सफलताही सुरू होते. व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज, तुम्हाला काय केलं पाहिजे जर तुम्ही कोणतं प्राइज, पुरस्कार जिंकणं चाहताय, तर तुम्ही काय करू शकता, काय केलं पाहिजे? यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज, तर तुम्हाला आपल्या प्रती जे आहे पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे जर तुम्ही प्राइज जिंकणं चाहताय कोणचं. डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन, काय तुम्ही नेहमी पहिल्यांदा मध्ये जिंकू जाता, पहिल्यांदा मध्ये कोणतीही एक्झाम पास करून घेता का? किंवा तुम्हाला असं असतं की परत परत ट्राय करावं लागतं एकानंतर एक. तर काय होईल याचा आन्सर पहा. एकदा मध्ये तर बहुत कठीणच असतं की कोणी कोणती वस्तू जी आहे जिंकून जा या पास करून घे, आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतात. तर म्हणून याचं काय आन्सर आहे? आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन, म्हणजे मला परत परत ट्राय करावं लागतं जिंकाय करता. ठीक आहे ना. असे तर खूप कमीच लोक असतात ज्यांना बिलकुल काही प्रयत्नच नाही करावे लागत आणि ते एकदा मध्ये जिंकून जातात. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला प्रयत्न करत राहिले पाहिजे. तर आज आपण इतकी छानशी ही कविता वाचली, जिचा की अर्थ इतका सुंदर होता. आपल्याला खूप ह्याच्याने इन्स्पिरेशन मिळतं की आपण जसं सोचू तसं आपल्या बरोबर होईल. आपल्याला म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची, सकारात्मक सोच ठेवू, तेव्हाच आपण आपल्या जे आहे जीवनात जिंकू शकू आणि काही करू शकू. तर आपण आता आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.